स्वातीला लहानपणापासूनच साधेपणा, शिस्त आणि आदर या गोष्टीची सवय होती. तिचे वडील शाळेत शिक्षक, आई गृहिणी. घरात नेहमी पुस्तके, अभ्यास आणि छोट्या छोट्या स्वप्नांचा माहोल असायचा. वडिलांचा आवाज नेहमी शांत पण ठाम. आईचा हात नेहमी उबदार पण थोडासा कडक, कारण मुलगी संसारात गेल्यावर टिकावी, सासरच्या सगळ्यांना आपलंसं करून घ्यावं यासाठी ती तयार व्हावी हीच आईची इच्छा होती. लग्नाचं वय झालं आणि गिरीशचं नाव आलं तेव्हा सगळ्यांनी लगेच होकार दिला. गिरीश शहरात नोकरी करणारा, व्यवस्थित बोलणारा, सुशिक्षित, वरपक्ष सधन, कोणालाही तो दोष शोधून सापडणारा नाही असा. पाहणीला गिरीशने फारच गोडपणे बोलून सगळ्यांचा जीव जिंकला. स्वाती, तुला नोकरी करायची असेल तर कर, तुला जे आवडेल तेच कर, तुझा हसरा चेहरा माझ्यासाठी पुरेसा आहे, असं तो म्हणाला. तेव्हा स्वातीच्या मनात लग्नाबद्दल गोड गुलाबी स्वप्ने रंगली. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. पहिल्या काही आठवड्यातच सगळं अगदी परफेक्ट. गिरीश तिला बाहेर फिरायला घेऊन जाई, नवीन कपडे विकत घ्यायचा, मित्रांपुढे तिचं कौतुक करायचा. स्वातीला वाटलं आईचं मुलींनी सहन करावं लागतं हे वाक्य कदाचित तिला लागूच होणार नाही. पण हळूहळू सावल्यांची चाहूल लागली. सुरुवात अगदी छोट्या गोष्टींनी झाली. गिरीशला तिच्या स्वयंपाकात मीठ कमी जास्त झालं तर राग यायचा. मित्रमंडळीसमोर हलकं फुलकं टोमणे मारायचा. एकदा तर तिने आईशी फोनवर थोडं जास्त बोललं म्हणून म्हणाला, तुला माहेरचं एवढं प्रेम असेल तर तिथेच राहा. सुरुवातीला स्वातीने हसून टाळलं, पण अशा छोट्या टोमण्यांची वारंवारता वाढत गेली. एका संध्याकाळी गिरीश ऑफिसातून परतला तेव्हा त्याचा चेहरा ताठर, डोळे लाल. बहुतेक ऑफिसात काहीतरी बिनसलं होतं. स्वातीने पाणी आणून दिलं. विचारलं तिने, काय झालं? तेवढ्यात तो जोरात ओरडला, तुला इतकी काळजी असेल तर माझं पगाराचं अर्ध तुझ्या बाबांकडे का नाही पाठवत? तुझ्यासाठी मी इथे राबतो आणि तुझं मन मात्र माहेरी अडकलेलं. त्या दिवशी पहिल्यांदा त्याचा हात उघडला गेला. अगदी हलकासा चापट, पण स्वातीसाठी तो विजेचा धक्का होता. तिने त्या रात्री बराच रडून घेतलं, पण सकाळी पुन्हा नेहमीसारखं वागली. मनातल्या मनात म्हणाली, तो चिडला म्हणून मारला, माझी काय चूक असेल, पुढे मी जास्त काळजी घेईन. पण ही पहिली वेळ शेवटची ठरली नाही. गिरीशचा स्वभाव दिवसेंदिवस चिडखोर होत चालला होता. त्याचे ऑफिसमधले ताण, आर्थिक दबाव आणि मित्रांपुढे बायकोला कंट्रोल ठेवणारा म्हणून स्वतःला दाखवण्याची विचित्र सवय, हे सगळं एकत्र येऊन स्वातीवर ओतलं जात होतं. आता राग येणं हे त्याच्यासाठी तितकंच रोजचं झालं होतं जितकं सकाळचं चहा पिणं. सुरुवातीला स्वातीने प्रयत्न केला, जेवण वेळेवर बनवणं, कपडे व्यवस्थित ठेवणं, त्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं. पण कितीही प्रयत्न केला तरी गिरीशला ते कधीच पुरेसं वाटत नव्हतं. एक दिवस गिरीश ऑफिसातून उशिरा घरी आला आणि जेवणात भाजी थोडी गार झाली होती. त्याचा संताप एवढा वाढला की त्याने टेबलावरचं ताटच आदळलं. तुला 4 माणसांसारखं जेवणही बनवता येत नाही, माझं आयुष्य तू खराब केलंस, तो ओरडला. स्वातीच्या मनातली भीती आता हळूहळू एक वेगळ्या प्रकारच्या शांततेत बदलत चालली होती. ती आता प्रत्युत्तर द्यायची बंद झाली, फक्त ऐकायची. पण गिरीशचा राग तिथेही थांबत नव्हता. तू बोलत का नाहीस? तुला माझं काहीच महत्व नाही, असं म्हणत तो तिच्या शांततेलाही दोष देई. घरात गिरीशचे आई वडील कधी कधी येत, पण तेही मुलाच्या बाजूनेच असायचे. नवऱ्याला प्रसन्न ठेवायला शिक, घरातले वाद बाहेर जाऊ देऊ नकोस, सासूबाई नेहमी सांगायच्या. स्वातीच्या माहेरचं कुणालाच खरं काही सांगता यायचं नाही, कारण आई वडील काळजीत पडतील असं तिला वाटायचं. एक दिवस तर हद्द झाली.
स्वातीला तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा फोन आला. तिने फक्त 2 मिनिट बोललं होतं. तेवढ्यात गिरीश आत आला आणि फोन हिसकावून घेतला. तुझा जुना संसार अजून संपला नाही का? लग्न झालंय तुझं, आता सगळं इथेच आहे. ही नाटकी मैत्री बंद कर, असं म्हणत फोन भिंतीवर आपटून फोडला. त्या रात्री स्वाती पलंगावर पडून छताकडे पाहत राहिली. डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण मनात एक ठिणगी पेटली होती. मी असं किती दिवस सहन करणार? माझ्या आयुष्याची किंमत एवढीच आहे का? गिरीशचा राग फक्त शब्दापुरता राहिला नाही. तो आता वस्तू फेकणं, जोरात दार आपटणं आणि कधी कधी तिला ढकलणं इतकं वाढलं होता. एकदा तर तो चिडून बाहेर गेला आणि 3 दिवस परतलाच नाही. परत आल्यावर एकही शब्द न बोलता जणू काही झालंच नाही अशा पद्धतीने वागला. स्वातीला आता कळायला लागलं होतं की ही परिस्थिती बदलणार नाही. तिच्या मनातले विचार आता केवळ सहनशीलतेतून थेट स्वतःसाठी उभं राहण्याच्या दिशेने वळत होते. ती रात्री उशिरा शांतपणे नोटबुकमध्ये काहीतरी लिहायची. आपले खर्च, आपले ताकद, आपली स्वप्न, जणू स्वतःसाठी एक गुप्त योजना तयार करत होती. त्या रात्री गिरीश झोपला होता, पण स्वातीला झोप काही केल्या येत नव्हती. तिचं मन एकदम तणावात होतं, पण त्याच वेळी कुठेतरी एक नवा निर्धार तयार होत होता. ती स्वतःलाच म्हणाली, मी स्वतःच्या आयुष्यासाठी लढणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरीश ऑफिसला गेल्यावर तिने आपल्या जुन्या नोटबुक्स बाहेर काढल्या. कॉलेजच्या काळात ती चांगली डिझायनर ड्रॉइंग करत असे, पण लग्नानंतर गिरीशने हे सगळं वेळ वाया घालवणं आहे म्हणून बंद करून टाकायला लावलं होतं. स्वातीने पुन्हा ते पेन्सिल, रंग आणि जुन्या डिझाईनच्या कल्पना पाहायला सुरुवात केली. सुरुवातीला तिला स्वतःवरच विश्वास नव्हता. इतक्या वर्षांनी पुन्हा काम करायला लागणं म्हणजे एक मोठं आव्हान होतं. पण तिने ठरवलं, दररोज थोडा वेळ तरी मी स्वतःसाठी काढणार. गिरीशला काही समजू नये म्हणून ती रात्री सगळं किचन आवरून, कपडे वाळत घालून, शांतपणे टेबलावर बसून काम करायला लागली. इंटरनेटवर फ्री कोर्स शोधून ती नवीन डिझाईन सॉफ्टवेअर शिकायला लागली. दरम्यान गिरीशच्या वागण्यात काहीच बदल झाला नव्हता. त्याचा राग, दोष देणं, अपमान हे सगळं सुरूच होतं. पण फरक एवढाच की आता स्वातीच्या मनात एक गुप्त आधार होता, स्वतःवरचा विश्वास. एक दिवस तिच्या केलेल्या डिझाईनचा फोटो तिने ऑनलाईन एका फ्रीलान्स वेबसाईटवर टाकला आणि 2 दिवसांनी तिला पहिलं ऑर्डर आलं. काहीशा भीतीने तिने ते काम पूर्ण केलं, पण ग्राहक खूप खुश झाला आणि त्याने तिला आणखीन काम दिलं. आता स्वाती हळूहळू पैशाची बचत करायला लागली. ती पैसे एका वेगळ्या अकाउंटमध्ये ठेवत होती, ज्याबद्दल गिरीशला काही माहिती नव्हतं. तिचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत होता. तिने आपल्या जुन्या मैत्रिणीशी संपर्क पुन्हा जुळवला, पण हा संवाद फक्त ईमेलद्वारे होत होता, जेणेकरून फोनच्या आवाजामुळे गिरीशला कळू नये. एकदा तर गिरीश अचानक लवकर घरी आला आणि तिला लॅपटॉपवर काम करताना पाहिलं. हे काय चाललंय? त्याने विचारलं. स्वातीने धीरे एकवटून उत्तर दिलं, माझ्या मनासाठी मी काही डिझाईन्स करते, यात काही चुकीचं नाही. गिरीशला राग आला, पण तिने यावेळी माफी मागितली नाही. फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. कदाचित हीच ती पहिली वेळ होती जेव्हा तिने त्याच्या डोळ्यात न घाबरता बघितलं होतं. याच दरम्यान तिला एका मोठ्या प्रोजेक्टचं मेल आलं. त्यासाठी तिला शहरात एका क्लायंटला भेटायला जावं लागणार होतं. ही संधी गमावणं म्हणजे पुन्हा सुरुवातीला परत जाणं होतं. पण तिला माहित होतं की गिरीश कधीच परवानगी देणार नाही. मग तिने एक धाडसी पाऊल उचललं. ती क्लायंटला भेटायला गेली, पण घरी येताना तिने स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केलं की आता काही घडलं तरी मी मागे हटणार नाही. त्या रात्री गिरीशने तिला प्रश्न विचारले, आरोप केले, ओरडला.
पण यावेळी स्वाती शांतपणे म्हणाली, माझं आयुष्य माझं आहे. तू मला सतत कमी लेखलस, तोडायचा प्रयत्न केलास, पण आता मी उभी राहणार आहे. मला तुझ्या भीतीत जगायचं नाही. तिच्या आवाजातला निर्धार इतका ठाम होता की गिरीश काही क्षण गप्पच राहिला. त्या रात्री गिरीश झोपल्यानंतर स्वाती बराच वेळ खिडकीत उभी राहिली. शहरातील रस्त्यावरचे दिवे, अधूनमधून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज आणि त्या सगळ्यात तिच्या मनात एक अनोखी शांतता होती. तिला जाणवलं, भीतीच्या पलीकडे एक वेगळं जग आहे, जिथे ती स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपली सगळी डिझाईन फाईल्स व्यवस्थित करून क्लायंटकडे सबमिट केल्या. काही दिवसांनी उत्तर आलं. प्रोजेक्ट मंजूर झाला होता आणि तिला मोठं पेमेंट मिळणार होतं. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिने स्वतः कमवलेले एवढे पैसे पाहिले. तिने ते पाहताना डोळ्यात पाणी आलं, पण हे पाणी दुःखाचं नव्हतं, ते अभिमानाचं होतं. गिरीशला हे समजल्यावर त्याने सुरुवातीला हसत टोलवून लावलं, इतक्या पैशांनी काय होणार नाही. पण जेव्हा त्याला दिसायला लागलं की स्वाती आता त्याच्यावर आर्थिकदृष्ट्या कमी अवलंबून आहे, तेव्हा त्याचा राग आणखीन वाढला. तरी सुद्धा स्वातीने त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत आपलं काम सुरू ठेवलं. एका संध्याकाळी स्वातीने आपला निर्णय घेतला. तिने आपल्या गुप्त अकाउंटमध्ये जमा झालेले पैसे आणि काही महत्त्वाच्या वस्तू एका बॅगेत भरल्या. घरातून बाहेर पडताना तिने फक्त एवढंच म्हटलं, मी परत येईन की नाही हे मला ठाऊक नाही, पण आता मी माझ्या स्वप्नासाठी जगणार आहे. गिरीश काही बोलायच्या आत ती घराबाहेर पडली. स्वातीने सुरुवातीचे काही महिने एका मैत्रिणीच्या घरी राहून काम केलं. हळूहळू तिने स्वतःचा लहानसा स्टुडिओ सुरू केला. तिच्या डिझायनरला मोठ्या कंपनीकडून ऑर्डर्स यायला लागल्या. तिने काही तरुण मुलींना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली, विशेषतः अशा मुलींना ज्यांना घरात अडचणी होत्या आणि ज्यांना स्वतःचं पायावर उभं राहायचं होतं. वर्षभरानंतर स्वाती एका बिझनेस इव्हेंटला मुख्य वक्ता म्हणून गेली. तिथे तिने स्वतःचा प्रवास सांगितला, कसा ती एका दबावाखाली जगणाऱ्या, अपमान सहन करणाऱ्या बाईकडून आत्मनिर्भर उद्योजिका बनली. सभागृहात बसलेल्या अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्या पाण्यात भीती नव्हती, ती होती प्रेरणा. गिरीशबद्दल त्याने काही वेळा तिला परत यायला सांगितलं, कधी धमकावलं, कधी माफी मागायचा प्रयत्न केला, पण स्वातीने ठामपणे सांगितलं, तू बदलशील ही मी आता वाट बघणार नाही. मी बदललेले आहे आणि हेच मला पुरेचं आहे. कथेच्या शेवटी एका सकाळी स्वाती आपल्या स्टुडिओच्या खिडकीतून सूर्योदय बघत उभी होती. ती शांतपणे म्हणाली, हीच माझी खरी पहाट आहे, जिथे मी स्वतःसाठी जगते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.